प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या 24 ऑक्टोबरच्या भागामध्ये तुम्ही बघणार आहात की या अर्जुनची गाडी कुठलच्या कुठे चालली आहे. त्याने सायलीचं एक वाक्य काय ऐकलं की तो कुठल्या कुठे गेलाय, बघा आता काय काय झालंय नेमकं. आता हा चैतन्य विचारतो, काय झालं रे अर्जुन तुला. आता तो म्हणतो, अरे मी मिसेस सायलींना बोलताना ऐकलं रे चैतन्य. तो खूप डिस्टर्ब झालेला असतो ॲक्च्युली, पण तो काहीच्या काही विचार करतोय. आता तो म्हणतो की अरे त्या म्हणाल्या की मधुभाऊ सुटल्यानंतर त्या आश्रमात निघून जाणार आहेत. चैतन्य ते ऐकतो आणि त्याला फार वाईट वाटतं. तो विचारतो अर्जुनला, अरे पण एवढ्या दिवसामध्ये त्यांचं मन थोडं पण बदललं नाही का रे. आता अर्जुन म्हणतो, अरे मला असं वाटलं होतं की माझं प्रेम त्या समजून घेतील, त्यांना कळतील माझ्या भावना. पण चैतन्य, त्यांच्या मनामध्ये माझ्यासाठी काहीच नाहीये रे, पण त्यांना फक्त आश्रमात जायचंय. तो आता बोलता बोलताच रडायला लागलाय बिचारा. तो म्हणतोय की त्यांना फक्त आश्रमात जायचंय. हे वाक्य तो दोनदा दोनदा बोलत असतो. आणि आता चैतन्य म्हणत असतो, अरे अर्जुन तू तू न शांत हो. मला असं वाटतं तू न सायली वहिनीशी क्लिअर बोलायला हवं रे. अर्जुन म्हणतो, अरे मी हे सगळं आत्ता बोलायला तयार आहे रे, पण मला सांग, मी जर बोलायला गेलो तर ते ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट होईल ना. अरे ते कॉन्ट्रॅक्टमध्ये येते रे चैतन्य, काय करू मी, तूच सांग. आता अर्जुन खूप रडायला लागतो आणि म्हणतो, चैतन्य मला काही माहिती नाही. मला फक्त एवढं माहिती आहे की त्या माझं हे घर सोडून कुठेही जायला नको आहेत. मला त्या माझ्या लाईफ पार्टनर म्हणूनच हव्या. त्या निघून गेल्या ना तर मी वेडा होईल रे चैतन्य त्यांच्या प्रेमामध्ये. मी खरंच वेडा होईल रे चैतन्य. आता चैतन्य त्याला फक्त म्हणत असतो, अर्जुन तू शांत हो. अर्जुन म्हणतो की मला कळतच नाही रे चैतन्य, माझं इतकं प्रेम आहे त्यांच्यावर, पण त्यांच्या मनामध्ये माझ्यासाठी काहीच भावना नाही का रे. खरंच काही नसेल का रे चैतन्य. अरे माझ्यासाठी काहीच नाही, फिलिंगच नाहीत. आता चैतन्यलाही कळेना बिचारायला काय बोलावं. आता प्रेक्षकांनो, खरं तर चैतन्य यांचं कॉन्ट्रॅक्ट ब्रेक होईल म्हणून मध्ये काही बोलत नसावा असं मला वाटलं. असो, आता अर्जुन म्हणत असतो, चैतन्य आम्ही कॉन्ट्रॅक्ट केला तेव्हाची सिच्युएशन वेगळी आणि आताची वेगळी आहे. त्यांना का कळत नाही आहे रे हे सगळं. चैतन्य म्हणत असतो, अर्जुन तू रडू नकोस रे बाबा, तू शांत हो ना. अर्जुन म्हणतो, कसं शांत होऊ रे चैतन्य, मला काहीच कळत नाही आता. माझं किती प्रेम आहे रे त्यांच्यावर, पण त्या त्या काहीच विचार करत नसतील का रे. त्यांच्या मनात माझ्यासाठी काहीच फिलिंग नसतील का रे चैतन्य. त्या माझ्याबरोबर फक्त कॉन्ट्रॅक्ट पुरतं राहतात का रे. कॉन्ट्रॅक्टमध्ये ठरलेलं काम झालं की त्या निघून जाणार आश्रमामध्ये मधुभाऊंच्या सोबत. खरं तर प्रेक्षकांनो, अर्जुनला आतापर्यंत कळायला हवं होतं की सायली एवढी सेल्फिश नाहीये, पण का कोण जाणे त्या कॉन्ट्रॅक्टमुळे तो काहीतरी उलटापालटा विचार करतोय. हे जरा अतिरेक वाटला मला प्रेक्षकांनो. काहीतरी आपलं मालिका वाढवायचे कामं चालू आहेत. कसं आहे ना, बघा की त्यांच्याकडे स्टोरी एवढीच आहे आणि तीच ते आपल्याला गोल 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 फिरवून दाखवतात. पण ते काही असो, आपल्याला ते छान वाटतं बघायला. पण काही म्हणा प्रेक्षकांनो, बाकीच्या मालिकांपेक्षा हे जरा बरं दाखवतात म्हणून छान वाटतं मला बघायला. चैतन्य म्हणत असतो, हे बघ अर्जुन तू ना पॅनिक नको हो, तू शांत हो बरं. आपण कामावर फोकस करूया का. तू लक्ष दे बरं कामाकडे अर्जुन. आता अर्जुन म्हणतो, नको माझं लक्ष नाही लागणार कशात. तू जा चैतन्य, मला एकट्याला राहू दे. चैतन्य म्हणतो, अरे पण तुला एकट्याला सोडून मी कसं जाऊ अर्जुन. अर्जुन म्हणतो, तू जा चैतन्य, मला एकट्याला सोड प्लीज, तू जा. आता चैतन्य म्हणतो, बरं बरं ठीक आहे, तू टेन्शन नको घेऊस, फक्त काही वाटलं ना तर मला हाक मार. तू काळजी नको करूस रे अर्जुन. अर्जुन तर बिचारा एवढा टेन्शनमध्ये आलाय, म्हणजे नुसतं इमॅजिन करूनच त्याला एवढा त्रास होतोय प्रेक्षकांनो. पण सायली थोडीच जाणार आहे. काहीतरी ना असं मोठं धमाकेदार दाखवणार आहेत ते या दोघांचं प्रपोज, असं मला आता वाटायला लागलंय. कारण काय आहे ना प्रेक्षकांनो, मी असं बघितलं काही न्यूजमध्ये वगैरे की या दोघांचं पुन्हा लग्न लावणार आहेत म्हणे. ते आता किती चौथ्यांदा वगैरे लावणार असतील लग्न. आधीमध्ये पण बऱ्याचदा लग्न लावले ना त्यांनी. पूर्णाजीच्या समोर लग्न केलं त्याने, काय 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 दाखवलं. असो, तर आता हा अर्जुन खूप टेन्शनमध्ये आणि सायलीचे वाक्य त्याच्या कानात घुमताय असं त्यांनी दाखवलं. जातो तो चैतन्य. आता या प्रतिमा त्या त्यांच्या खोलीत आल्यात बरं का. आणि आता खोलीचे लाईट वगैरे त्या बंद करतात. रात्रीची झोपायची वेळ झाली आहे ना, त्यामुळे त्या दिवे वगैरे ते दिवे म्हणजे लाईट बिट बंद करतात. आणि आता ही प्रिया अशी बघत असते त्यांच्याकडे, काय करती काय नाही ही बाई. आणि आता त्या झोपल्यावरती ही मुद्दाम पुन्हा मोठ्या आवाजामध्ये रील वाजवत असते. आता ते आवाज आपल्याला ऐकवलेले नाहीये, पण त्या आवाजामुळे या प्रतिमा त्या अशा डिस्टर्ब झालेल्या आहेत आणि त्या पटकन उठतात. आता उठतात आणि तिला म्हणतात की तन्वी अगं आवाज कमी कर ग. पण आता ही ऐकून न ऐकल्यासारखी करते.
पण हां, प्रतिमा आत्या जेव्हा लाईट बंद करतात ना, तेव्हा ही प्रिया विचार करत असते, "अरे यार, या बाईची काय मनमानी आहे? हिला पाहिजे तेव्हा ही लाईट बंद करणार का? हिचं मन मानेल तसं वागणार का ही? एक तर सतत माझ्याकडे दुर्लक्ष करत असते आणि अपमान करत असते माझा. आता दिवे पण हिच्या मर्जीने बंद होणार का? अगं ए, मला माझ्या खोलीत तरी सुखाने झोपू दे की." अशी ही मनात बडबडत असते आणि आता मुद्दाम मोठ्या आवाजामध्ये रील ऐकते. प्रतिमा आत्या उठून बसतात त्या आवाजामुळे. त्यांची त्या आवाजामुळे सारखी झोपमोड होत असते. त्यामुळे त्या उठतात, तिच्याकडे बघतात, पण ही समोर असून सुद्धा त्यांच्याकडे पाहून न पाहिल्यासारखी करते. पण ते म्हणतात ना प्रेक्षकांनो, मूर्खाच्या नादी लागू नये. प्रतिमा आत्याने अगदी तसंच केलंय. मला आवडलं त्यांचं वागणं. त्यांनी आता त्या रीलच्या आवाजाची सवय करून घेतलेली आहे. त्यांना माहिती झालंय हिच्याशी काहीही बोललं तरी ही हिच्या पद्धतीनेच वागणार. मग आपण आपल्या तोंडाची वाफ कशाला दवडायची? तसंही त्यांना बिचाऱ्यांना बोलायचा त्रास होतो. त्यामुळे ते आता चुपचाप तिला असं बघतात आणि झोपून जातात. आता प्रियाचा पचका पोपट होतो. ती किती वेळ रील ऐकत असली तरी पण आता प्रतिमा आत्याला काही फरक पडत नाहीये. तर आता बघा प्रेक्षकांनो, खरा आजच्या मालिकेचा हा सीन आहे. ही सायली मधुभाऊंच्या गळ्यात पडते आणि म्हणते, "मधुभाऊ तुम्ही सुटलात आणि फायनली तो दिवस आला आज मधुभाऊ. मी खूप खूप खुश आहे मधुभाऊ." मधुभाऊ म्हणतात, "या दिवसासाठी तू खूप खस्ता खाल्ल्यास बेटा. शेवटी विजय सत्याचाच झाला." सायली म्हणते, "हो मधुभाऊ, तुमची खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली आणि आपला आश्रम आपल्याला परत मिळालाय." आणि हे सगळं अर्जुनच्या दारात चाललंय बरं का. आता ही कुसुम म्हणते, "चल सायली, जायचं का आता? अगं आपलं घर आपली वाट बघतंय." मग आता ही सायली लगेच निघून पण जाते बरं का, म्हणजे हिच्या हातात बॅग नाही, काही नाही. सायली चालली निघून. अर्जुन म्हणत असतो, "थांबा मिसेस सायली, मला ना तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे." सायली आता हसूनच म्हणते, "हो बोला ना सर." आता ती खूप आनंदी आहे बरं. मग हा आता त्या गुडघ्यावर वगैरे बसतो आणि सायलीला प्रपोज करायला लागतो. मधुभाऊ, कुसुम, चैतन्य सगळे समोरच आहेत. आता सगळे अर्जुनकडे बघायला लागतात. मग अर्जुन म्हणतो, "मी बऱ्याच महिन्यांपासनं याच मोमेंटची वाट बघत होतो मिसेस सायली आणि फायनली तो दिवस आलाय. आज मी तुम्हाला माझ्या मनातलं सगळं काही सांगून टाकणार आहे." एका वेगळ्या परिस्थितीमध्ये आपलं सुरू झालेलं हे ना, कधी माझं झालं कधी आपलं झालं हे कळलंच नाही मला. आता मला तुम्ही माझ्या आयुष्यात कायमच्या हव्या आहात. माझ्या लाईफ पार्टनर म्हणून तुम्ही मिसेस सायली अर्जुन सुभेदार बनाल. खऱ्या खऱ्या मिसेस सुभेदार. आता ही सायली कुसुम आणि मधुभाऊंकडे बघते. हिच्या चेहऱ्याचे हावभाव बदलून जातात बरं का लगली. अर्जुन आपला डोळे मिटून वाट बघत असतो सायलीच्या होकाराची. सगळेजण अर्जुनकडेच बघतात आणि सायलीकडे. मग आता याने अंगठी वगैरे आणली आहे सायलीसाठी आणि ती अंगठी तो अशी गुडघ्यावर बसून तिला देत असतो. म्हणजे ऑफिशियली असं प्रपोज तो करतो असं त्यांनी दाखवलं. आता सायली ते सगळं शांततेत ऐकून घेते आणि म्हणते, "काय बोललात तुम्ही अर्जुन सर?" आता अर्जुन म्हणतो, "हो, तुम्ही मला लाईफ पार्टनर म्हणून कायम हव्यात आयुष्यामध्ये." मग सायली म्हणते, "काय बोलताय तुम्ही? तुमचं तुम्हाला कळतं का? एवढ्या खालच्या पातळीचा विचार तरी कसा केलात तुम्ही?" आता किती चिडलेली आहे बघा ही सायली. आता अर्जुन उभा राहतो उठून. तेव्हा सायली म्हणते, "आपल्यामध्ये फक्त आणि फक्त एक कॉन्ट्रॅक्ट होतं जे मी खूप विश्वासाने केलं होतं. आज मला कळलं की तुम्ही विश्वास ठेवण्याच्या योग्यतेचे सुद्धा नाही आहात. मी तुमच्याकडे एक मित्र म्हणून बघत होते, पण तुम्ही माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघत होतात. तुमचं मन स्वच्छ होतं असं मला वाटत होतं, पण तुम्ही रूल तोडलाय, नियम तोडलाय अर्जुन सुभेदार. का केलं तुम्ही असं? कशासाठी केलं बोला?" आता अर्जुन कावराबावरा होऊन जातो. चैतन्य त्याच्याकडे बघायला लागतो. आता सायली म्हणते, "नाही, आता उत्तरच देऊ नका तुम्ही का केलं तसं हे सगळं? आता तुम्ही कुठलंही उत्तर मला देऊच नका. तुम्ही काही जरी बोललात ना तरी माझ्या लेखी त्याची किंमत आता शून्य असणार आहे." आता सायली खूप चिडलेली असते. आता ती मैत्री पण तोडते. ती म्हणते की आपली मैत्री सुद्धा तुटली आता ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, कारण तुम्ही माझ्याकडे ज्या भावनेने बघत होतात ना त्या भावनेने मी तुमच्याकडे ना कधी बघितलं ना कधी बघेल. आता अर्जुन लागतो पुन्हा रडायला. बरं मधुभाऊ पण चिडले आता अर्जुनवर. आता सायली म्हणते, "आता मी कायमची माझ्या घरी निघून जाणार आहे." आणि चैतन्य पण रडायला लागतो बरं का आता. अरे देवा. आता सायली म्हणते, "चला मधुभाऊ, मला आता ह्या माणसाचं तोंड सुद्धा बघायचं नाहीये." म्हणजे आता असं झालंय प्रेक्षकांनो, तुमची उत्सुकता न ताणता सांगते की हे अर्जुनचं एक अत्यंत वाईट स्वप्न आहे. आता ही सायली पाठमोरी वळते आणि आता भरं रिक्षा पाहायसाठी बाहेर येते. कुसुम, मधुभाऊ, सायली तिघाच्या तिघा आता रिक्षा बघायसाठी बाहेर आलेत आणि आता अर्जुन त्यांच्या पाठीपाठी धावत असतो. "ऐका ना हो मिसेस सायली, मला काय म्हणायचे ते ऐकून तरी घ्या." बरं आता खरं सांगा प्रेक्षकांनो, म्हणतात असं की "मनी वसे ते स्वप्नी दिसे."
पण सायली एवढी कृतज्ञ आहे का? इतकं तर अर्जुनला आतापर्यंत कळायला हवं होतं ना. म्हणजे काहीही म्हणजे सायली अशी वागेल अर्जुनशी असं वाटलं तरी कसं अर्जुनला. असो काय प्रेक्षकांनो, आपण मनापासून ही मालिका बघतो ना, म्हणून मग काहीही आता काय बोलू, मला दुसरे शब्दच आठवत नाहीये. आता लागली कुसुमनी रिक्षावाल्याला हात पण दाखवला, लागली सायली बसली पण रिक्षामध्ये. हा अर्जुन तिला रिक्वेस्ट करतोय, थांबा ना मिसेस सायली, अहो जाऊ नका ना. पण आता धाडकन लागली झोपेतनं उठतोय. ठीक आहे, होऊ शकतं असं, वाईट स्वप्न पडू शकतात, आपल्याला पण पडतात बरेचसे. पण आता अर्जुनच्या मनातली भीती खरी होईल का असं त्याला सारखं वाटायला लागलंय. तो आता त्या सायलीकडे सारखा बघत असतो. खरं सांगा प्रेक्षकांनो, मनातल्या भावना स्पष्टपणे सांगणं एवढं कठीण असतं का हो? आता तो त्या सायलीकडे सारखा बघत असतो आणि म्हणत असतो, मिसेस सायली तुम्ही मला असं सोडून नाही जाणार हं? ती सायली झोपेत आणि हा तिच्याशी बोलतोय, मिसेस सायली मला ते सहनच होणार नाही हं, तुम्ही नका जाऊ मला सोडून. आणि आता खूप डिस्टर्ब झालेला दिसतोय तो. आणि आता त्याला त्या स्वप्नातले वाक्य आठवतात की सायली म्हणते, आपली मैत्री तुटली अर्जुन सुभेदार, तुम्ही माझ्याकडे ज्या भावनेने बघत होतात ना त्या भावनेने मी कधीच बघितलं नाही. आणि आता मात्र तो टेन्शनमध्ये आलाय आणि आता तसाच झोपतो आणि रडतो आणि तसाच झोपी जातो. काय ना प्रेक्षकांनो, मला आता असं वाटायला लागले की या सगळ्यांनाही माहिती असतं की सणासुदीचे कदाचित सगळेच लोक बिझी असतात, म्हणून जास्ती काही ते म्हणजे पांगवत नाही मालिका. थोडक्यात थोडकं आपल्याला दाखवत राहतात, काहीतरी चालू ठेवायचे म्हणून. असंच वाटायला लागलंय मला तर आजचा एपिसोड पाहिल्यानंतर. तर असो, आता अर्जुन किती वेळ असं ते सायलीकडे बघतो, वर बघतो, खाली बघतो, रडतो आणि तो सीन त्यांनी इथेच संपवलाय. आणि ते म्युझिक वाजवलं इथे ठरलं तर मगचं. पण हा सीन छान होता बरं का. प्रतिमा त्या नाश्ता वाढत असतात नागराजला आणि प्रियाला. आता ही सुमन म्हणते, वहिनी तुम्हाला आवडती तशी इडली चटणी केली आहे बरं का, आणि सांबार पण केलाय शेवग्याच्या शेंगा घालून, तुम्हाला पूर्वी आवडायचं ना. आता प्रतिमा त्या म्हणतात, तुम्ही बसा हां मी वाढते. सुमन म्हणते, अहो वहिनी मला असं आहो जाहो नका ना करू, तुम्ही मला पूर्वीसारखं अगं सुमनच म्हणा. आता लगेच नागराज काहीतरी आपलं तिला बोलायचं म्हणून बोलतो, उगाचच आपलं दाखवायचं की मी किती हुशार आहे म्हणून. तो म्हणतो, सुमन काय ग, अगं काय चाललं तुझं पूर्वीसारखं. अगं वहिनीला त्रास होईल असं नको ना बोलूस. आता या दोघांनाही त्रास होतोय या दोघींच्या बोलण्याचा बरं का. आता या दोघी किती छान बोलतात बरं. मग लगेच सुमन म्हणते, अहो हो खरंच चुकलंच माझं वहिनी, सॉरी नाही म्हणजे वहिनी तुम्ही आत्ता बसा हं निवांत, मी वाढते तुम्हाला. मग या प्रतिमा त्या म्हणतात, अगं राहू दे ना मी वाढते ना. मग आता या सुमन म्हणतात, नाही खरंच बसा तुम्ही वहिनी, तुम्हाला त्रास होईल हो. मग आता बसतात त्या जेवायला. आता ही प्रिया लगेच म्हणते, काय ना माझ्या आईला सतत काम करायची सवयच आहे, आणि अगं आई मला पण तुझ्यासारखी सवय लागली आहे बघ, तुझी सेवा करायला आहे ना मी इथे. तुला पाणी देऊ का आई? अगं बस ना पाणी पी ना आई. पाणी द्यायला काय लागतंय, देते हं पाणी. आता हिला असं वाटतं ही जशी वागेल तसं समोरचा माणूस वागत राहील. पण काय ना प्रेक्षकांनो, समोरच्या माणसालाही बुद्धी असते. आणि त्यातल्या त्यात प्रतिमा त्यानं खूप स्मार्ट दाखवल्या आहेत त्यांनी, म्हणजे अगदी सायलीसारख्याच आहेत. म्हणजे सायली तरी जरा इमोशनल आहे, पण या प्रतिमा त्या खूप स्मार्ट आहेत प्रेक्षकांनो. आणि मला तर पूर्ण विश्वास आहे की या प्रतिमा त्याला त्यांचा भूतकाळ आठवलाय 100%. त्याशिवाय त्यांनी ते चॉकलेटच्या वड्या बिड्या नसत्या करून नेल्या ना सायलीला. असो, तर आता ही पाणी वगैरे देते, नाश्ता करते आणि मग म्हणते, अगं आई काय ना कालसाठी जरा सॉरीच हं, नाही म्हणजे त्या रील्सच्या आवाजामुळे तुझी झोपमोड झाली असेल ना गं. मग आता या प्रतिमा त्या काहीच बोलत नाहीत बरं का, त्या नुसतं ऐकून घेतात आधी. प्रिया म्हणते, काय करू ग आई, मला नाही ही वाईट सवयच लागली बघ, तासभर फोन हातात घेतल्याशिवाय मला ना झोपच लागत नाही बघ आई. आता थोडा विचार करते आणि म्हणते, अगं आई पण आता हे तर रोजचंच झालं ना गं. अगं आई तुझी झोपमोड रोज होईल का गं? त्यापेक्षा मी एक काम करू का आई, मी माझ्या खोलीमध्ये जाऊ का आजपासून झोपायला? आता नागराजला कळलंय की हिचा काय प्लॅन आहे. नागराज तिच्याकडे बघतच राहतो. आता प्रतिमात्यालाही कळलं बरं का. प्रतिमात्या ऐकून घेत आहेत नुसतं. आता ती म्हणते की अगं आई माझ्या रील्सच्या आवाजाने तुला त्रास होईल ना, त्यापेक्षा मी माझ्या खोलीतच जाऊन झोपते. प्रतिमात्या आता थोडा वेळ विचार करतात आणि तिला म्हणतात, अगं मला नाही त्रास होत बाळा, मला आता त्या आवाजाची सवय झाली आहे. आता नागराज लागतो हसायला, पण हसता हसता येतो त्याला ठसका. लगेच प्रिया म्हणते, काय झालं काका, हसायला काय झालं तुम्हाला? मग आता नागराज म्हणतो, काय तू पण तन्वी, अगं एका आईला मुलीच्या वागण्याचा त्रास होईल का? आणि काय ना तन्वी, तू कशीही वाग, कशीही. अगं वहिनी
तुझ्या सहवासाची एकही संधी गमावणार नाहीये, की नाही वहिनी? हा, बरोबर बोलतोय ना मी? नागराज हे सगळं शेवग्याच्या शेंगा वरपताना बोलतोय बरं का. अरे तोंडाला पाणी सुटलं माझ्या. इडली सांबार खातायत ते सकाळी सकाळी, भारीच ना. असो, तर आता करू करू आम्ही पण इडली सांबार करू. तुम्ही सुद्धा करा. आता लगेच या सुमनताई म्हणतात, खरंय आई आपल्या लेकराचे दोष अगदी आपल्या पदराने झाकून घेते. त्यांना तुझ्या फोनचा आवाज कसा होईल तन्वी? अगं मी तर म्हणते दुपारची डुलकी पण तू त्यांच्याच खोलीत काढत जा. म्हणजे ही रात्रीच्या झोपेमुळे टेन्शनमध्ये आणि ही दुपारच्या डुलकीचं बोलते. प्रिया म्हणते, अरे हो, खरंच किती छान आयडिया आहे नाही सुमन काकी. तसंही मला माझ्या आईचा सहवास फार आवडतो. आता हे काय बोलून दाखवायची ही गरज आहे का? असं कोणी बोलूनही दाखवत नाही. असो, आता प्रतिमा त्या सुमनकडे बघून स्माईल करतात. आता लगेच प्रिया मनात विचार करते, अरे यार, ही प्रतिमा माझी त्या कैदेतून सुटका का करत नाहीये? आणि त्यातनं त्यात ही बिंडोक सुमन, म्हणजे नको तिथे हिचं प्रेम उतू जात आहे. आणि ही बिंडोक सुमन तर त्याच कैदेत मला ठेवायला निघाली आहे 24 तास. बिच्चारी प्रिया. बरं आता हिला असे एकट्यामध्ये काय करायचं असतं बरं? राहिली त्या प्रतिमा त्यासोबत तर काय बिघडणार आहे हिचं? असो, हिला कोणाशी गप्पा टप्पा हाणायच्या असतील फोनवर म्हणून नाटकं करते. तर आता इकडे सुभेदार फॅमिली पण सगळे नाश्त्याला बसलेले आहेत. आणि आता हे प्रतापराव म्हणतात, अरे अश्विन, तुझी ऑर्डर रेडी आहे. अश्विन म्हणतो, बाबा पुढची ऑर्डर पण तुमची. मग आता कल्पनाताई म्हणतात, काय चाललं रे तुमचं? नाश्ता करताना बोलत नका जाऊ बरं. आता लगेच अश्विन म्हणतो, हो हो, सॉरी सॉरी. आता म्हणजे नाश्ता करताना ऑफिसचं बोलत जाऊ नका असं म्हणतात त्या. आता हा अर्जुन त्याच टेन्शनमध्ये रात्रीच्या स्वप्नातल्या. तो आता खाली उतरत उतर विचार करत असतो की सायली म्हणली रात्री मैत्री तुटली आणि आता सायली मला सोडून जाणार. आता नेमकं सायली म्हणते, आई मी येते हं. आता लगेच अर्जुन म्हणतो, सायली सायली कुठे चालली तू? आता लगेच वरून इतकं जोरात पळत येतो तो जिन्याहून धड धड धड. आता कोणाला कळलंच नाही, सगळे याच्या तोंडाकडेच पाहत असतात. हा लगली लगबगीने तिच्या समोर येतो आणि म्हणतो, सायली अगं तू कुठे चाललीस? मला काही सांगितलं नाही तू. अशी कशी जाऊ शकतेस तू अचानक? सगळेजण अर्जुनकडेच पाहायला लागतात, ह्याला काय झालं? चैतन्य सगळ्यांकडे पाहायला लागतो. सायली म्हणते, अहो सांगायचं काय त्यात? अहो विमलताईंना बरं वाटत नाही ना, तर मी जरा बाजारात जाऊन येते. अर्जुन म्हणतो, तू येणारच ना परत? बाजारात गेल्यावर येणारच ना परत? काय सांगू प्रेक्षकांनो, कॉमेडीच एपिसोड होता. पूर्णाजींना बाई हसू आलंय आता. आता ते शेवटी प्रतापराव म्हणतात, अरे अर्जुन, अरे काय रे? अरे अर्ध्या तासासाठी चालली आहे ती आणि अर्ध्या तासासाठी ती जाणार म्हणून इतका अस्वस्थ होतोय तू? अरे ती नजरेआड जाईल म्हणून टेन्शन आलं की काय तुला? कमाल आहे बाबा तुझी. आता कल्पनाताई म्हणतात, अर्जुन अरे बाबा तुम्हा दोघांना काही प्रायव्हेट बोलायचं आहे का? नाही म्हणजे तसं असेल तर सांगा. मग पूर्णाजी म्हणतात, बरं बाबा तसं आहे का काही? मग आम्ही जातो आत. चल ग बाई अस्मिता, घेऊन चल बरं मला खोलीमध्ये. अस्मिताला काही जायचं नसतं, तिचा नाश्ता बाकी असतो. आता हे सगळेचे सगळे लागली ताटल्या पण उचलतात बरं का प्रेक्षकांनो. अर्जुन म्हणतो, अरे काय चाललंय तुम्हा सगळ्यांचं? ए चैतन्य बस खाली, अश्विन खाली बस. मग आता अर्जुन म्हणतो, नाही म्हणजे मला असं झालं की म्हणजे मला विचारायचं होतं सायलीला की तू लवकर येणार आहेस ना परत? सायली त्याच्याकडे बघतच राहते. सगळेच जण पुन्हा हसायला लागतात याला. आता सायली म्हणते, काय? अर्जुन म्हणतो, नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की अगं बाहेर खूप ऊन आहे ना सायली, तुला त्रास होईल ना उन्हाचा, म्हणून मी आपलं म्हणत होतो तसं. आता तो एकीकडे या कल्पनाताईंकडे म्हणजे त्याच्या फॅमिलीकडे बघतोय, एकीकडे सायलीकडे बघतोय. झालं बोलल्या अस्मिताताई. अस्मिता म्हणते, आम्ही कधी बाई उन्हात गेलोच नाही बाहेर. अश्विन म्हणतो, ए अस्मिताताई तू तुझ्या नाश्त्यावर कॉन्सन्ट्रेशन कर ना. अश्विन म्हणतो, चालू दे तुमचं. अरे नाश्ता करताना एवढा भारी पिक्चर चालू असताना कोण मिस करेल? म्हणून अश्विन म्हणतो, मध्ये मध्ये नको बोलूस अस्मिता. तर असो, आता सायली म्हणते, अहो मला फार वेळ नाही लागणार आहे. अर्जुन म्हणतो, मग मी येतो ना, तुला ड्रॉप करायला येतो मी तुझ्यासोबत. आता चैतन्य त्याला आवाज देतो आणि म्हणतो, ए अर्जुन, अरे आपलं ऑफिस आहे ना ते जरा विरुद्ध दिशेला आहे बरं का, आणि आपल्याला आज मीटिंग सुद्धा आहे. मग आता अर्जुन त्याच्याकडे पाहतो वैतागाने. मग प्रतापराव म्हणतात, अरे बाबा चैतन्य, मिटिंगी फिटिंगी होत राहतील. आता लगेच अर्जुन पण म्हणतो, हो बरोबर आहे बाप. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघा ना. मग आता प्रतापराव म्हणतात, अरे बाबा रोमॅन्स महत्वाचा आहे, तू काय मीटिंगचं घेऊन बसलाय बाबा? आता सगळेच हसायला लागतात अर्जुनला. सायली सगळ्यांकडे अशी बघते आणि आता
मजा आली प्रेक्षकांनो हा सीन बघताना. शेवटी ती विमल म्हणते, सायली ताई तुम्ही राहू द्या, मी जाते ना मार्केटमध्ये, मी मगाशीच म्हटलं ना तुम्हाला मी जाईल म्हणून. सायली म्हणते, नको नको विमल ताई, तुम्ही आराम करा. आणि अहो मी जाते बरं बाजी, मी तुम्ही इतकी काळजी करू नका. आता सायली सगळ्यांना सांगते की आई येते मी. आता अर्जुनला कसं तरी व्हायला लागतं, तो लागली शेवटपर्यंत ती जातीये ना तिथपर्यंत बघायला लागतो तिच्याकडे. आणि प्रेक्षकांनो हा भाग त्यांनी संपवला इथे. आता मला सांगा, सायलीला कळत नाही का हा इतकी काळजी करतो हिची, काही दाखवतात आपलं. असो, आता सायली पुन्हा एकदा तोच प्रोमो दाखवलाय त्यांनी. सायली अर्जुनला विचारते, आता मी गेल्यानंतर सगळे घरचे तुम्हाला लग्नासाठी फोर्स करतील, मग तुम्ही लग्न कराल का? सगळे लग्नाचा आग्रह धरतील तर मग प्रियाशी लग्न कराल का? प्रियाशी नाही केलं तर दुसरं कोणाशी? ही अर्जुनला विचारते, आपलं तुम्ही दुसरं लग्न कराल का? मग दुसरं लग्न केलं तर तुम्ही ते पाळू शकाल का? खरं तर स्त्रियांचा हा आवडीचा विषय आहे प्रेक्षकांनो, म्हणजे नवऱ्याला छळायचा. दुसरं लग्न दुसरं लग्न हा शब्द काढला की आपोआप पुरुषांना छळता येतं ना, म्हणजे मजा येते जरा त्रास द्यायला. तसं काहीतरी सायली करते असं मला वाटायला लागलंय. असो, तर आता अर्जुनला येतो राग, हिला कशाला चांबार चौकशा, एक तर ही थांबत नाही आणि पुन्हा मला म्हणती दुसरं लग्न करताल का, हे करताल का. आणि म्हणून तो चिडतो तिच्यावर आणि म्हणतो, तुम्हाला काय करायचंय, तुम्ही तर जाणार आहे ना मधुभाऊंकडे आश्रमामध्ये कायमच्या, माझं मी करील काय करायचं ते. म्हणजे जे बोलायचं ते न बोलता बाकी सगळं फापट पसारा बोलत राहतात हे. असो प्रेक्षकांनो, आजचा भाग हा असा होता. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. आणि प्रेक्षकांनो, दिवाळीची तयारी कुठपर्यंत आली आहे? फराळ सुरू केला की नाही? अजून नाही झाला माझा फराळ सुरू, आता शनिवारी रविवारी करणार आहे मी. तुम्ही कधी करणार आहात मैत्रिणींनो? मला नक्की कमेंट करून कळवा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा. तोपर्यंत धन्यवाद.